त्यांचा त्यांना नाही धरला पण आपली मराठी ना ती कशी असतली म्हणजे वाटतं 40 रुपये 305 मायनस 240 कर. 305 मायनस 200 असतं ना. 300 प्लस 315 मायनस ते कोणाकडून घेतली 65 काय रुपये. माहिती हर्षाला दाखवून दिला ना बस नमस्कार मंडळी, चला तर आणखी एक छान असा व्हिडिओ, पण नेहमीपेक्षा अगदी थोडासा असा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तर इथे की नाही सुरुवातीला जी तुम्ही भाषा ऐकत आहात ती कोकणातली आमची मालवणी भाषा आहे आणि आम्ही सगळेजण एकत्र जमलो की नाही की असंच आमचा सगळा गप्पा गोंधळ चालू असतो. तर आज की नाही वुमन्स डेची पार्टी आमची ठरली होती आणि झालं असं की 8 मार्चला ना अगदी सगळेजण कुठे कुठे बिझी होते आणि त्याच्यामुळे त्या दिवशी करायला शक्य झालं नाही आणि मग आजचा दिवस आम्ही ठरवला होता. तर ह्याच्यासाठी की नाही एक साधासा मेनू म्हणजे मिसळपाव ठरवलेला आणि अशी पार्टी की नाही आम्ही महिन्यातनं तशी तर एखाद दिवस ठरवून करतच असतो आणि आज जी होती की नाही ती वुमन्स डे साठी अशी पार्टी ठेवली होती. तर खूप छान वाटतं आणि दैनंदिनीच्या जीवनातून की नाही खरं सांगायचं तर छोटासा ब्रेक मिळतो आपल्याला आणि माइंड एकदम रिफ्रेश होऊन जातं. पुन्हा की नाही महिनाभर अगदी व्यवस्थित आपण त्या खूप हाय एनर्जी मध्ये राहतो. तर हा एक छोटासा प्रयत्न असतो आमचा सगळ्याजणी मिळून एन्जॉय करण्याचा वगैरे आणि स्वतःलाच रिफ्रेश करण्याचा. तर इथे की नाही मिसळची सगळी तयारी चालू होती आणि सुरुवातीला सगळी तयारी वगैरे करून घेतली आणि व्हिडिओच्या सुरुवातीला जे तुम्हाला मी दाखवलं डिस्कशन ते आमचं याच्यावरती चाललेलं होतं की वुमन्स डेच्या निमित्ताने की नाही आम्हाला एकमेकींना गिफ्ट घ्यायचं होतं आणि खूप छान असं डिस्कस करून आम्ही गिफ्ट सिलेक्ट केलं. पण ते आमच्याकडे त्यावेळेस नव्हतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवलं नाही. आता मी कुठच्या तरी व्हिडिओ नक्की तुमच्या बरोबर ते शेअर करीन आणि त्याचंच डिस्कशन जे चालू होतं ते आमच्या भाषेमधून आम्ही करत होतो आणि त्याच्यानंतर की नाही छान असं मिसळ वगैरे केली, खूप साऱ्या गप्पा मारल्या, मजा केली आणि त्याच्यानंतर ना मिसळ वगैरे तर इथे की नाही झणझणीत अशी मिसळ आमची तयार झालेली आहे आणि ना ह्या पार्टीच्याच दरम्यान आम्ही पुढची पार्टी आपण कधी करायची आहे त्याची तारीख काय आहे किंवा काय मेन्यू सिलेक्ट करायचा आहे त्यावेळेस आपण ठरवायचं आहे त्याचं नियोजन सुद्धा या पार्टीच्या दरम्यानच आम्ही करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते कसं होतं माहितीये कुठे बाहेर वगैरे जाण्यापेक्षा ना आम्ही इथल्या इथेच कुठेतरी छान असं ठिकाण निवडतो म्हणजे एकतर कोणाच्या तरी घरी तरी आमच्यापैकी किंवा मग बाहेर मैदानामध्ये वगैरे अशी पार्टी करत असतो. तर इथे आपली सगळी मिसळ वगैरे झालेली आहे आणि प्लेटिंगची तयारी सुरू आहे. त्याच्यानंतर की आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि या पार्टीची सांगता केली आणि आपापल्या घरी आम्ही गेलेलो होतो. तर खूप म्हणजे खूप मजा येते असं महिन्याभरात ना एक दिवस असा काढतो की नाही आणि वेळ घालवतो त्याच्यामुळे. तर हीच एक छोटीशी गोष्ट होती जी मला तुमच्या बरोबर शेअर करायची होती आणि खूप मस्त मजा धमाल मस्ती केल्यानंतर की नाही खूपच भारी वाटलं, एकदम रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं. तर आजच्या ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही भाषा जी ऐकलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. याचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब.